विद्यार्थी मित्रांनो, लोकसत्ता यशस्वी होमध्ये तुमचं स्वागत। संघर्षाच्या युगाचा विचार केल्यानंतर आता आपण पाठ्यपुस्तकातल्या शेवटच्या घटकाकडे वळूया। पाठ्यपुस्तकातले शेवटचे घटक आहेत आंतरराष्ट्रीय संघटना आणि दुसऱ्या महायुद्धानंतरचे जग। अर्थात यासाठी सुद्धा तुम्ही या संबंधीचं लोकसत्ताचं सदर आणि तुमचं पाठ्यपुस्तक समोर ठेवा। प्रथम आपण आंतरराष्ट्रीय संघटनांचा विचार करू। दुसऱ्या महायुद्धानंतर आणि त्यापूर्वी पहिल्या महायुद्धानंतर जगामध्ये सामूहिक सुरक्षितता आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी विविध आंतरराष्ट्रीय संघटनांचा उदय झाला। यापैकी पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजे राष्ट्रसंघ। या राष्ट्रसंघाची स्थापना झाली 10 जानेवारी 1920। याच राष्ट्रसंघाविषयी आता आपण प्रथम माहिती मिळवूया। राष्ट्रसंघाची उद्दिष्ट ही आपण आता पाहू। राष्ट्रसंघाच्या उद्दिष्टांचा जर विचार केला तर पहिलं उद्दिष्ट म्हणजे वादग्रस्त समस्यांच्या निराकरणासाठी आंतरराष्ट्रीय विचार विनिमयाला चालना देणं। दुसरं उद्दिष्ट सदस्य राष्ट्रांचं प्रादेशिक अखंडत्व आणि राजकीय स्वातंत्र्य टिकवण्याची सामूहिक जबाबदारी मान्य करणं। आणि तिसरं उद्दिष्ट ते म्हणजे युद्ध, गुप्त करार आणि राष्ट्रांच्या अंतर्गत कारभारामध्ये ढवळाढवळ न करणं। त्यानंतर आपण वळणार आहोत ते म्हणजे राष्ट्रसंघाचे घटक। राष्ट्रसंघाचे घटक आहेत ते म्हणजे महासभा, समिती आणि सचिवालय। या राष्ट्रसंघाच्या घटकांमार्फत राष्ट्रसंघाचं कार्य चालायचं। याविषयी सविस्तर विचार लेखामध्ये केलेलाच आहे। त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटना हे इतरही घटक राष्ट्रसंघाचे होतेच। राष्ट्रसंघाच्या घटकानंतर आपण वळायचं आहे ते म्हणजे राष्ट्रसंघाचं यश आणि राष्ट्रसंघाचं अपयश या दोन मुद्द्यांकडे। याविषयी लघुत्तरी आणि निम्न दीर्घोत्तरी स्वरूपाचा प्रश्न हा विचारला जाऊ शकतो। सर्वप्रथम आपण पाहूया ते म्हणजे राष्ट्रसंघाचं यश। राष्ट्रसंघ हा पहिल्या महायुद्धानंतर काही बाबतीमध्ये यशस्वी ठरला। काही वादग्रस्त समस्यांचे निराकरण राष्ट्रसंघाला करता आलं, पण त्याचबरोबर विविध राष्ट्रांच्या सामाजिक, आर्थिक या उन्नतीसाठी राष्ट्रसंघ यशस्वी ठरलेला दिसून येतो। पण राष्ट्रसंघ असूनही दुसरं महायुद्ध उद्भवलं। याचं कारण म्हणजे राष्ट्रसंघ हा अपयशी सुद्धा ठरला। राष्ट्रसंघाचं अपयश पाहता आपल्याला काही गोष्टी ठळकपणे जाणवतात। बड्या राष्ट्रांच्या अविवेकी महत्वाकांक्षेला आवर घालण्यात राष्ट्रसंघाला अपयश आलं। जर्मनी, इटली, जपान यासारख्या राष्ट्रांनी आक्रमक भूमिका स्वीकारत असताना राष्ट्रसंघाने केवळ बघ्याची भूमिका स्वीकारलेली होती। आणि त्यामुळे राष्ट्रसंघाच्या स्थापनेनंतरही दुसरं महायुद्ध उद्भवलंच। आता राष्ट्रसंघ अपयशी का ठरला याची कारणं आपण तपासून पाहू। राष्ट्रसंघाच्या अपयशाचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे ज्या अमेरिकेने राष्ट्रसंघाचं बीजारोपण केलेलं होतं त्याच अमेरिकेने राष्ट्रसंघापासून अलिप्तता स्वीकारलेली होती। त्याचबरोबर इंग्लंड आणि फ्रान्स यासारख्या राष्ट्रांच्या हातात राष्ट्रसंघाची धुरा होती, परंतु इंग्लंडने सुद्धा अनुनयाचंच धोरण स्वीकारलं आणि ही दोन्ही राष्ट्र राष्ट्रसंघाला प्रबळ नेतृत्व देऊ शकली नाही आणि यामुळे राष्ट्रसंघ हा अपयशी ठरला। यानंतर आपण पुढच्या घटकाकडे वळू तो म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटना। संयुक्त राष्ट्र संघटना ही दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन झालेली एक आंतरराष्ट्रीय संघटना। दुसऱ्या महायुद्धानंतर मोठ्या प्रमाणावर मानवजातीचा विनाशच जगाच्या समोर दिसू लागला आणि त्यातूनच राष्ट्रसंघापेक्षाही अधिक प्रभावी अशी संघटना स्थापन करण्याची निकड ही जगाला भासू लागली आणि त्यातूनच निर्माण झाली ती म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटना। 24 ऑक्टोबर 1945 साली म्हणजेच दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी स्थापन झालेली ही आंतरराष्ट्रीय संघटना। दुसऱ्या महायुद्धानंतर जो भयानक विनाश झालेला होता त्यामुळे राष्ट्रसंघापेक्षाही अधिक प्रभावी अशा आंतरराष्ट्रीय संघटनेच्या स्थापनेची निकड ही जगाला जाणवू लागली आणि यातूनच उदय झाला तो संयुक्त राष्ट्र संघटनेचा। संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेमागची पार्श्वभूमी आता आपण समजून घेऊ। संयुक्त राष्ट्र संघटनेची पायाभरणी ही 1941च्या अटलांटिक सनदेमध्ये झाली। यानंतर पुढे
संयुक्त राष्ट्र संघटनेचं घोषणापत्र जारी करण्यात आलं. नंतर 1944 मध्ये डंबार्टन ओक्स या ठिकाणी घेतलेल्या परिषदेमध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेचा आराखडा तयार करण्यात आला आणि 1945च्या सान फ्रान्सिस्को परिषदेमध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या या आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यात आलं आणि त्यातून पुढे 24 ऑक्टोबर 1945 ला संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली. काय होती बरं या संयुक्त राष्ट्र संघटनेची उद्दिष्ट? तर संयुक्त राष्ट्र संघटनेच्या उद्दिष्टांचा विचार करता संयुक्त राष्ट्र संघटनेचं महत्त्वाचं उद्दिष्ट होतं ते म्हणजे वादग्रस्त समस्यांचं शांततेच्या मार्गाने निराकरण करणं. त्यानंतर सर्व मानव समूहांना स्वयं निर्णयाचे अधिकार देणं. संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये सर्व राष्ट्रांना समान अधिकार असणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाचा आणि मानवाधिकारांचा आदर करणं. ही झाली संयुक्त राष्ट्र संघटनेची उद्दिष्ट. यानंतर आपण पाहायचंय ते म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेची यंत्रणा. संयुक्त राष्ट्र संघटनेचं मुख्यालय हे न्यूयॉर्क मध्ये आहे आणि न्यूयॉर्क जवळच्या मॅनहॅटन बेटावर या संयुक्त राष्ट्र संघटना ही कार्य करत आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या यंत्रणेचा विचार करता संयुक्त राष्ट्र संघटनेची महत्त्वाची अंग आहेत ती म्हणजे आमसभा, सुरक्षा समिती, सचिवालय, आर्थिक व सामाजिक परिषद, आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि विश्वस्त मंडळ. आमसभा ही संयुक्त राष्ट्र संघटनेची महत्त्वाची शाखा आहे. जवळपास जगातल्या सर्वच राष्ट्रांची संसद म्हणा. विविध राष्ट्रांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांविषयी विचार विमर्श करण्याचं कार्य आमसभा करते. यानंतरची संयुक्त राष्ट्रांची महत्त्वाची घटक शाखा म्हणजे सुरक्षा समिती. सुरक्षा समितीचं स्वरूप हे संयुक्त राष्ट्रांच्या कार्यकारी मंडळासारखं आहे. सुरक्षा समितीमध्ये स्थायी आणि अस्थायी सभासद असतात. 6 स्थायी आणि 5 अस्थायी. इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, रशिया आणि चीन हे सुरक्षा समितीचे स्थायी सभासद. या स्थायी सभासदांना नकाराधिकार असतो. अविहित मार्गाने जाणाऱ्या राष्ट्रांविरुद्ध कारवाई करण्याचं काम हे सुरक्षा समिती करत असते. यानंतरचं घटक शाखा आहे ती म्हणजे सचिवालय. सचिवालय ही संयुक्त राष्ट्रांची प्रशासकीय शाखा आहे आणि तिचा दावा हा सरचिटणीसाकडे असतो. यानंतरची घटक शाखा ही म्हणजे संयुक्त राष्ट्रांची आर्थिक आणि सामाजिक परिषद. जगामध्ये आर्थिक आणि सामाजिक विकास घडवून आणण्याचं कार्य हे आर्थिक आणि सामाजिक परिषद करत असते. सामाजिक क्षेत्रामध्ये जगामध्ये विशेष कार्य हे या समितीने केलेलं आहे. यानंतर आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय न्यायालय. संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य राष्ट्रांनी काही वादग्रस्त प्रश्न उपस्थित केल्यास त्यांचा सामोपचाराने निकाल लावण्याचं काम हे आंतरराष्ट्रीय न्यायालय करत असतं. आणि शेवटची घटक शाखा आहे ती म्हणजे विश्वस्त मंडळ. बड्या राष्ट्रांच्या आज्ञांकित प्रदेशांची व्यवस्था पाहण्याचं कार्य हे या विश्वस्त मंडळाकडे आहे. आता संयुक्त राष्ट्र संघटना हे कोणत्या बाबतीमध्ये यशस्वी ठरली? तर राष्ट्रसंघापेक्षा आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेचं कार्य हे भरीव आहे. विविध राष्ट्रांना आपल्या आपल्या समस्यांचं सामोपचाराने निराकरण करण्यास संयुक्त राष्ट्र संघटनेने भाग पाडलं. सोव्हिएत रशिया, इंग्लंड, फ्रान्स यासारख्या राष्ट्रांनाही या संयुक्त राष्ट्र संघटनेने वादग्रस्त समस्या सामोपचाराने निराकरण करण्यासाठी भाग पाडलेलं दिसून येतं. त्याचबरोबर सामाजिक आर्थिक क्षेत्रातही या संयुक्त राष्ट्र संघटनेचं कार्य हे भरीव आहे. आता संयुक्त राष्ट्र संघटना ही अपयशी कोणत्या बाबतीत ठरली? जरी राष्ट्रसंघापेक्षा भरीव कामगिरी संयुक्त राष्ट्र संघटनेने केलेली असली तरी सुद्धा काही बाबतीत संयुक्त राष्ट्र संघटना ही सुद्धा अपयशी ठरलेली तुम्हाला दिसेल. विशेषतः महासत्तांच्या शीतयुद्धाच्या काळामध्ये विविध प्रश्नांना सामोपचाराने तड लावण्यास संयुक्त राष्ट्र संघटनेला अपयश आलेलं दिसतं. त्यामुळे जगामध्ये काही संघर्ष उद्भवलेच. अर्थात यासाठी बड्या राष्ट्रांची अविवेकी महत्वाकांक्षा कारणीभूत ठरली. पण त्याचबरोबर आपण बघतो की संयुक्त राष्ट्र संघटनेचं दुबळेपण अलीकडच्या काळात दिसतं ते म्हणजे अमेरिकेने केलेलं इराकवरचं आक्रमण. विविध राष्ट्रांचा विरोध असतानाही अमेरिकेने ते आक्रमण केलंच. अशा प्रकारे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या यशापयशाचा लेखाजोखा आपण सत्रामध्ये सविस्तर घेतलेलाच आहे.
यानंतर आपण बोलूया ते म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतरचं जग। दुसऱ्या महायुद्धानंतरचं जग जर का पाहिलं तर 20व्या शतकाचा उत्तरार्ध हा कालखंड हा विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा कालखंड की ज्यामध्ये जगामध्ये अनेक कल्पनीय घटना या मूर्त स्वरूपामध्ये उतरल्या। त्याचबरोबर 20व्या शतकाची ओळख ही विशेषत्वाने दिसते ती म्हणजे अणुयुग, अवकाशयुग आणि संगणक युग। अर्थात याची पाठ्यपुस्तकामध्ये आणि लेखामध्ये सविस्तर चर्चा केलीच आहे आणि परीक्षेमध्येही प्रश्न विचारला जाऊ शकतो की अणुयुगाची वैशिष्ट्य, अणुयुगाचे फायदे तोटे, त्याचबरोबर अवकाश युगाची वैशिष्ट्य, अवकाश युगाचे फायदे तोटे आणि संगणक युगाचे फायदे तोटे, संगणकाची उपयुक्तता याविषयी विशेष चर्चा ही लेखामध्ये केलेली आहे। यानंतर आपण महत्त्वाच्या घटकाकडे वळूया ती म्हणजे शीतयुद्ध। शीतयुद्ध म्हणजे काय तर शीतयुद्ध म्हणजे अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन महासत्तांमधील तणावपूर्ण संबंध जे दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेले होते। शीतयुद्धाची नेमकी संकल्पना ही वॉल्टर लिपमन यांनी मांडलेली आहे। त्यानंतर शीतयुद्धाचं स्वरूप म्हणजेच काय तर अमेरिका आणि रशिया यांच्यामधल्या तणावपूर्ण संबंधांनी जरी महायुद्ध उद्भवलं नसलं तरी सुद्धा स्थानिक स्वरूपाचे संघर्ष हे निर्माण झालेले होते आणि त्यामुळे आपण बघतो की शीतयुद्धाचा सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणजे जगाचा थरकाप झाला की यानंतर या महासत्तांनी तिसरं महायुद्ध केलं तर, परंतु या महासत्तांना वेळीच या विनाशाची जाणीव झाली आणि त्यांनी आपापसातले संघर्ष हे विशिष्ट मर्यादेबाहेर विस्तारणार नाहीत याची दक्षता घेतली। त्याचबरोबर अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्या राष्ट्रप्रमुखांनी पुढे बोलण्यासाठी काही पावलं उचललेली दिसतात। यानंतर आपण या पाठातील एका महत्त्वाच्या संकल्पनेकडे जाऊया ती म्हणजे जागतिकीकरण। जागतिकीकरण ही बहुचर्चित आणि बहुआयामी संकल्पना आहे। अर्थात या संकल्पनेविषयी अर्थशास्त्र आणि भूगोल या पाठांमध्ये जी चर्चा झाली यामध्ये तुम्हाला बरीच माहिती मिळालेली आहे। या चर्चेमधून जागतिकीकरणाचं स्वरूपही स्पष्ट झालेलं आहे। जागतिकीकरणाच्या परिणामांचा विचार करता जागतिकीकरणाचे काही चांगले आणि वाईट अशा दोन्ही प्रकारचे परिणाम दिसतात। यामध्ये जागतिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर व्यापाराला चालना मिळालेली दिसते। आंतरराष्ट्रीय व्यापाराचं एक नवं युग सुरू झालं, पण त्याचबरोबर बड्या राष्ट्रांनी काही अविकसित राष्ट्रांच्या नैसर्गिक संपत्तीची अनिर्बंध लूट केली आणि त्यामुळे जागतिकीकरण म्हणजे नववसाहतवाद असं समीकरण जणू उदयाला आलेलं दिसतं। अशा प्रकारे आपण इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातल्या शेवटच्या घटकांचा विचार केलेला आहे। यानंतर आपण पूर्व परीक्षेची तयारी करणार आहोत।